आपण शिवाला शाळेत सोडून आलोय तोपर्यंत आपलं औषध फवारणी झाली पाहिजे. तर पटकन औषध मारून घेऊ. पंप आणि पाणी घेऊन ठेवले. आपल्याला 5 पंपाचं औषध मिक्स करायचं होतं. तर 5 पंप 5 मग याच्या हिशोबाने भरून घेऊ आपण एकदा इकडं. चला बाकी औषध काढू आणि फवारणी सुरुवात करून देऊ. चला करू सुरुवात. घेऊ पटकन औषध मारून. आज जमलं तर आपल्याकडं मुरगासाठी ट्रॅक्टर पण आहे. आपल्याला मुरगास पण करायचं काहींसाठी. तर पटकन औषध मारून घेऊ. घरी आज पण एकटाच आहे. शिवाला शाळेत जाऊन सोडलं. शाळेत नाही पण काम होतं. पटकन आवरून घेऊ. कारण घरी आल्यानंतर परत काही काम करून देत नाही. पहिली पटकन औषध मारून घेऊ आपण. औषध फवारणी करून झाली आपली. शिवाची शाळा सुटली. शिवा घेऊन शाळेतून वातावरण पावसाचं झालं बरं मित्रांनो चांगलं. पहिले शाळेतून घेऊन त्याला आणि मग ट्रॅक्टर मुरगासा तो बघू. तो आला का मुरगासाला सुरुवात करून टाकू. आपला मुरगासा ट्रॅक्टर आला येणार होता. त्याला काय रस्ता माहीत नाही. मामा आलो इकडं. ट्रॅक्टर आलाय तो त्याला घराकडे घेऊन आपण तो आपली कुट्टी करायला माणसं आले. मशीन आलंय आणि हा भाऊ काय झोपायचं नाव घ्यायना. पळतोय मागं मागं पळतोय. ट्रॅक्टरच्या पळ पुढं पळ मागं पळ. घे झोपून आता. झोप ना. हां नको तू काम करून देशील मला नाही तर. त्याला ट्रॉली जोडून घेऊ. आपल्या कुट्टीला सुरुवात झाली. मका तोडून ठेवली त्यांनी लोकांनी. आता कुट्टी करायला सुरुवात होतो आणि बोट भरून घेऊ आता. इकडं आपला मुरगासा भरायला सुरुवात करून देत्या माणसाचं. बॅग लावतो इकडं. आपण इकडे कांद्याला स्प्रिंकलर जे राहील बाकी ओलं करायचं तर स्प्रिंकलर चालू करून दिलं. तो ओलं होऊन जाईल तेवढं. तोपर्यंत इकडे आपल्या बॅगा भरायचं काम होऊन जाईल. 3 टनाची आपली थोडी कमी पडले. परत आले तोडायला ते. तर आपण ट्रॅक्टर घेऊन परत तिकडं. जास्त काही थोडं कमी पडलं आहे. साधारणतः 1-10 क्विंटलच्या आसपास कमी पडलं आहे. तेवढं कापून आणतील. तोडून हा शिग लावून फुल भरवून दिला. बाकी राहायला गायला टाकून देऊ. जर उरलंच तर ते खालचे गोळा करून घालायला गायासाठी. पहिले त्यात चला थोडे घेऊन येऊ आपण तिकडनं एकदा जायचं. इकडे आपले शेट पण उठले आता. शेट काय बसणार नाही घरी. शेट एकट्याचे. शेटला घेऊन जाऊ आता. चला चालायचं ना. इथं बर्नर चालू करून भरतो आता. हा जास्त थोडी कुट्टी पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने आपण भरतोय. शेवट्याला इकडे बसून ठेवलं आपण. आता मुरगा असं काम चालू इकडं. आपली बॅग भरून झाली. गायीनं कुट्टी खायला टाकली. एवढी कुट्टी उरली तर एवढी 2 दिवसाची वैरण होऊन जाईल. ती तशीच पडून जाईल. काय अडचण नाही. पण आपली बॅग व्यवस्थित एकदम परफेक्ट भरली आहे पोरांनी. शेंगवाचे पोरं आहे पण मग काम व्यवस्थित करते बरं. एकदम पूर्ण दाबून वगैरे व्यवस्थित बॅग भरून ठेवली आपली. ठीक आहे चला गायीनं आता वैरण टाकून देऊन गोळा करून घेऊ आपण एकदा. आपल्याला ना रोपाला ते रेनगन जोडायचं आहे. तर सामान आम्ही ठेवलं गोट्या वाईट. तिकडे जाऊन सामान घेऊन पैसे बनते. आपल्याला धावपळ चालू होतं. काय वेळ भेटला नाही आपल्याला. आता पटकन त्याच्या घरी जाऊ आणि ठीक ठेवलं सामान पहिले. मित्रांनो दिवस मावळतीला चाललाय. गेलाच आहे चालून गेलाय मावळतीला. गायींची चाऱ्याची पाण्याची वैरण होऊन गेली आणि इकडे शेळ्यांना पण खायला टाकून दिलं आहे. आणि या व्लॉगला पण इथे थांबवण्याची वेळ आली आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशा पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय नमस्कार सर्वांना.